मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबार शहरात 24,000 रुपये किमतीच्या 7 धारदार तलवारी जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमांकडून एकूण 7 धारदार तलवारी जप्त केल्या। या तलवारींची अंदाजे किंमत 24,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अदनान खान सगदर खान पठाण वय 30 राहणार चिराग गल्ली नंदुरबार असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 7 वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली। संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या 7 धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला। या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाई पथक पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस दिनेश चित्ते, जितेंद्र पडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन डमडेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारीक, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती। नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान सबदन खान पठाण हा त्यांचे राहते घरामध्ये धारदार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपिताच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे, त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।